हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आणि मी जो लास्ट व्हिडिओ अपलोड केला त्यात एका मैत्रिणीने म्हटलं की शेंगदाणे लसूण वगैरे घालून वड्याची भाजी. तर हो, वड्याची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतात. म्हणजे माझ्या माहेरी पण ते हाताने तोडलेले वडे बनवता शक्यतो. मग ते कांदा वडे करता, कांदा टाकून लाल तिखट टाकून पाणी, किंवा शेंगदाण्याचे वडे करता पातळ, किंवा कांदा शेंगदाण्याचं कूट घालून सुके करता, काळा मसाल्याची वड्याची भाजी करता. जसं आपण मटणाला वाटण करतो ना, लसूण कांदा लसूण कोथिंबीर खोबरं हे सगळं भाजून त्याचं वाटण करून काळ्या मसाल्याची वड्याची भाजी करता. इव्हन आमच्या तिकडे ही पद्धत आहे. हळदीच्या दिवशी वऱ्हाडी लोकांना वड्याची भाजी करता काळा मसाल्याची, जी की खूप टेस्टी असते. असं म्हटलं जातं की लग्न घरी देव उतरलेले असतात, तर म्हणून मग तिथे जोही स्वयंपाक बनतो तो खूप टेस्टी लागतो. तर जिकडच्या तिकडच्या पद्धती असतात. आता थोड्याफार पद्धती बदलत चालल्या आहे. आता लोक जास्त कष्ट घ्यायला मागत नाही. इव्हन हळदीचे कार्यक्रम जेवणाचे कार्यक्रम वगैरे सगळे लॉन्सला ठेवतात, ज्यांचं बजेट असतं ते. आणि ज्यांचे नसतात ते पारंपरिक ज्या पद्धती आहे, काळ्या मसाल्याची वड्याची भाजी, एका जेवणामध्ये पिठलं पोळी आणि पुऱ्या असतात, ज्याला की सांजोऱ्या पण म्हणतात. माझ्या सासरी सांजोऱ्या म्हणतात, माहेरी पुऱ्या म्हणतात. त्यानंतर एका मैत्रिणीचं म्हणणं असं होतं की पाठीचा त्रास असताना असा व्यायाम केला तर चालतो का. माझे ना कंबर नाही दुखत, माझे पाय खूप दुखतात, ते पण गुडघ्याच्या खाली, पंजे आणि त्याच्या थोडंसं वरती. खूप म्हणजे खूप. आत्ता मी तुमच्याशी बोलते ना तरी माझे पाय दुखत आहेत. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी आत्तापर्यंत कमीत कमी 6 डॉक्टर केले असतील. त्यातल्या 2-3 जणांचं म्हणणं होतं की मला स्लिप डिस्क आहे, 2-3 जणांचं म्हणणं होतं की नाहीये. नेमकं काय भानगडे माहीत नाही, परंतु हो पाय दुखता. पण मला तो व्यायाम करायला, म्हणजे कमरेचा मला काही त्रास नसल्यामुळे मी तो केला. आणि अजून एका मैत्रिणीचा काय कमेंट होता, हा ABC ज्यूसचे फायदे. तर हे बघा, ते आपण फ्रूट ज्यूस व्हेजिटेबल ज्यूस पितो, तर नक्कीच नॅचरल गोष्टीचा आपल्या शरीराला कुठे ना कुठे फायदा होणार आहे. असं एक्स्ट्रीम काही चेंज मला नाही कळत आहे. तुम्हालाच समजू शकतो का माझ्यात काही चेंज वाटतोय का ABC ज्यूस पिल्यामुळे, ते तुम्हीच सांगू शकता नाही का. आणि वेट माझं मी केलं नाही, कारण की मी बेडवर वेइंग मशीन ठेवलं होतं आणि मी स्वतःच विसरून गेले. आणि मी लोड असा जोरात लोटला आणि ते वेइंग मशीन खाली पडलं आणि ते कामातून गेलं. आता ते वजन नाही दाखवते, त्याच्यामुळे मी माझं वेट नाही करू शकलीये. तुम्हाला काय वाटतं, मला बघून झालंय कमी झाल्यासारखं वाटतंय का. तर आता संध्याकाळच्या वेळेस मी व्हिडिओला सुरुवात केली आहे. माझं पारायण करून झाल्यानंतर मी हातपाय वगैरे आत्ता जस्ट धुवून आले, कारण खूप गरम होतं. सारखं थंड पाण्याने हातपाय धुवायची इच्छा होते. आता मला बरेच घासलेले ही भांडी लावून द्यायची आहे. आणि प्रतीकचं तर ठरलेलं आहे रात्रीचं जेवण, पनीर आणि मुगाचे घावण. प्रशांतजींसाठी भाजी पोळी बनवायची आहे. तर चला आता मी माझी कामं करून घेते. आता मी जी रेसिपी बनवणार आहे, रेसिपी म्हणजे प्रतीकसाठी पनीर टिक्का, तर त्याच्यासाठी मला भाजलेलं बेसन लागणार आहे. पण इतकं नाही, 1च चमचा लागेल मला. परंतु मी भाजून ठेवलं, म्हणजे कसं ते कामं येतं बऱ्याच गोष्टींना. जशी की पातळ भाजी केली एखादी, मी आता प्रशांतजींना ना खूप असं कांदा खोबरं त्याचा मसाला नाही बनवत, असे भाजलेले पिठं घालूनच भाजी बनवते, जेणेकरून कॅलरीज भाजीच्या कमी राहाव्या म्हणून. आणि इथे हे साधारण मी 150 किंवा 200 ग्रॅम पनीर असेल. आम्ही एक्स्ट्राचं घरात आणून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे मला एक्झॅक्ट त्याची क्वांटिटी नाही सांगता येणार. तर मी घेतलं आणि इथे ते कट करते. पाण्यामध्ये ठेवलं आहे मी, कारण की काल काही वापरलं होतं. मी बनवत आहे प्रतीकसाठी पनीर टिक्का. त्यासाठी मी दही आहे ना या गाळणीमध्ये टाकून ठेवलं होतं, म्हणजे तिच्यातलं पाणी जे आहे ते निघून जावं. आणि मला हंग कर्ड पाहिजे होतं, तर कर्डमध्ये मी ओवा टाकल्या थोडेसे जिरे टाकले, त्यानंतर चाट मसाला टाकला, त्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट टाकली थोडीशी. इथे मी थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे आणि ती पण अशी हातावरती चोळून रब करून ती पण त्याच्यामध्ये ॲड केली. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकत आहे ब्लॅक पेपर, काळे मिरेपूड, जिचे की घरामध्ये वापर खूप होतो माझ्या, कारण ती फॅट कटर आहे. थोडीशी टाकली हळद, 1/2 टीस्पून धना पावडर, रेड चिली पावडर टाकली. कश्मीरी नाही आहे माझ्याकडे, पण जी घरात होती तीच टाकली. आईन त्यांची आहे घरची ही. 1 टीस्पून, 1/2 लिंबू मी स्विस करून टाकलं. आणि जे बेसन मी भाजलेलं होतं, 1 चमचा बेसन मी घेतलं आणि ह्या बॅटरमध्ये टाकलं दह्याच्या आणि असं मिक्स केलं. एकीकडे मी तव्यावरती
तूप आणि एक बटरचा पीस चांगलं कडक गरम करून घेतलं आणि ते पण त्याच्यामध्ये ॲड केलं. जसं की तुम्हाला माहिती आहे मी कुकिंगला सध्या माझ्याकडे तूपच वापरलं जातं, परंतु आपण तेलही वापरू शकतो. इवन मस्टर्ड ऑइल वापरतात पनीर टिक्का बनवण्यासाठी, परंतु मी साजूक तूपच वापरलं. बटर आणि ते गरम गरम टाकलं एकदम कडक. त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकलं आणि बरेच लोक याला फूड कलर वापरता. मी शक्यतो जास्त वापर करत नाही, परंतु म्हटलं आहे घरात आणि प्रतीक आमचा खूप फूडी आहे. त्याला असं फूड तो आधी म्हणता ना, फूड आधी डोळ्यांनी खाल्लं जातं नंतर तोंडाने, तसं ते छान दिसावं म्हणून मी थोडासा फूड कलर ॲड केला. नंतर फ्रेश कट केलेली थोडीशी कोथिंबीर देखील त्याच्यामध्ये ॲड केली आणि जे आम्ही पनीर क्यूब कट करून ठेवले ते पनीर मी आधी एक एक पीस घेऊन असं व्यवस्थित तो मसाला त्याला कोट केला, जेणेकरून त्या संपूर्ण पनीरला प्रत्येक पीसला छान असा तो मसाला लागावा आणि त्याची छान चव लागावी. आणि खूप दिवसानंतर मी बनवला खरं सांगू तर, आणि खूप म्हणजे खूप छान झाला होता आणि प्रतीकला खूप आवडला. त्याचं जे हे आपण बॅटर, त्याचं जे काय म्हणतात त्याला, याला दुसरा तर काय वर्ड मला आठवत नाही, याला स्टफिंग तर नाही म्हणू शकत, बॅटरच म्हणून हे मिक्सचर जे तयार केलं आहे त्याची चव खूप अप्रतिम लागली होती. कारण की आपण त्याच्यामध्ये जे पण काही सगळे मसाले टाकले होते आणि इव्हन याला तंदूरसारखं हे पण देतात, परंतु माझ्याकडे कोळसा नाही आहे, अदरवाईज मी ते पण केलं असतं. तर इथे मी एक कांदा आणि ग्रीन शिमला मिर्च होती माझ्याकडे, बेल पेपर, रेड आणि येलो नव्हतं कारण की ते फार कॉस्टली असतं, मी त्या काही कधी वापरत नाही खरं सांगू तर. तर आपली शिमला मिर्च होती हिरवी, ती आणि कांदा मी असा कट करून ठेवला आणि हे मॅरिनेट करून आता हे झाकून ठेवलं. 1 तासानंतर मी बनवणार आहे. प्रतीक जेव्हा जिमवरनं आलात आणि आंघोळ वगैरे करायला गेला, आंघोळ झाली त्याची आणि नंतर मम्मी हे बनवायला घेतलं. तर मागे विजेतामध्ये मला ह्या स्टिक दिसल्या, त्याला काहीतरी वेगळं नाव पण आहे. तुमच्यापैकी ज्या मैत्रिणींना माहीत असेल त्यांनी कमेंट करून कळवा. तर त्या मला दिसल्या होत्या, तर त्या मी घेऊन आली होती. असंच डोक्यात होतं की आपणही कधीतरी करू. तर मी ते आता त्या स्टिकला एक पनीरचा पीस, एक अनियनचा पीस आणि शिमला मिरचचा पीस असं सगळं मी त्याला लावते. आता पनीर टिक्का मी तव्यावरच ठेवून शॅलो फ्राय करून घेणार आहे, तुम्ही तर बघालच पुढे. बाय द वे, काल जी वड्याची रेसिपी मी शेअर केली होती, एका मैत्रिणीचा प्रश्न होता की झाऱ्याचे वडे म्हणजे ते कसले असतात, तर ते डाळीचेच असतात. आता वडे जे आहे ते कोणी हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, इव्हन वाटाण्याची डाळ देखील वापरली जाते वडे बनवायला, पण ते अशा हाताने न तोडता झाऱ्यावरती ते वड्यांचं पीठ टाकून असे झारले जातात, म्हणून त्याला झाऱ्याचे वडे असं म्हणतात. आणि एका मैत्रिणीने म्हटलं की वड्याची भाजी करण्याआधी तेल टाकून भाजून घ्यायचे असते, तर व्हिडिओ तुम्ही बघितलं नाही का, विसरल्या असाल, म्हणजे स्किप केला असेल कदाचित तुम्ही व्हिडिओ. मी वडे आधी भाजूनच घेतले आणि त्यानंतर एका मैत्रिणीचं म्हणणं असंही होतं की मोठे मोठे व्हिडिओ बनवत जा तर लवकर संपून जाता, पण जेव्हा काही घडत नाही असं शूट करण्यासारखं तरी पण माझा प्रयत्न असतो आणि प्रतीकबरोबर गप्पा मारण्यात टाईम म्हणजे कसा निघून जातो कळत नाही. मग मी बऱ्याचदा शूट करायलाही विसरून जाते. एका मैत्रिणीने असंही म्हटलंय की आम्हालाही लग्नाला बोलवशील, इन्व्हाइट करशील, तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांनाही बोलवेल मी जेव्हा होईल त्याचं लग्न तेव्हा. तर हे बघा, इथे आपला पनीर टिक्का तयार झालेला आहे. मी इथे प्लेटमध्ये घेतला. त्याने एवढा खाल्ला म्हणजे तो बोलला की खूपच हेवी, 2-3 पीस उरले होते यातले. तर याचं डिनर आहे हे. तर चला आता त्याला देऊ, त्याचं रिॲक्शन बघू आपण. Oh my God! एक मिनिट. बघा, याने मला काय रिव्ह्यू जायचा, मोबाईल घेऊन सुरू झाला. थँक्यू थँक्यू थँक्यू, आय लव्ह यू टू. सर खाऊन सांग आता. तिरूला पाठवत होता. आय बोल, कसं झालं, टेस्ट कशी आहे? बघितलं मी जेवढं एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा बेटर टेस्ट आहे. आय एम नॉट सेइंग दिस बिकॉज आय एम ऑन कॅमेरा, बट मी खरंच बोलतो. आणि जे काही याच्यावर ड्रेसिंग लावली त्याच्यामुळे त्याचा टेस्ट खूप छान येतो आणि हे पण चांगलं लागतंय. फक्त हे जरी खाल्लं की बेल पेपर आणि ऑनियन, ते खायचंच असतं. दिसतं पण किती यम्मी आहे बघ ना, लागून जाईल ती स्टेक. दिसतं पण किती यम्मी आहे आणि खायला पण किती यम्मी आहे ना.
आता इथे मी तडका बनवते तुपामध्येच. तूप चांगलं गरम झाल्यावर मी काय करते, गॅस बंद करते, नाही तर ते तूप पेट घेईल, मला भीती वाटते. तूप खूप कडक तापलं होतं. त्याच्यामध्ये मी लसूण, कढीपत्ता, जिरं, मोहरी टाकल्या आणि त्याच्यामध्ये बघा आत्ता मी गॅस पेटवला. तर आहे ना, ॲक्च्युली अशी तडक्यावाली डाळ मला खायला आवडते स्वतःला, परंतु मी आज प्रशांतजींसाठी करते. हिंग टाकला मी आणि वाळलेल्या मिरच्या, बेडगी मिरची आणली गेली माझ्याकडून, जी की खूप जाड असते, ती कढईत मावत पण नाही. बघा 2 मिरच्या घेतल्या मी, 2-3. तर अशा पद्धतीने मी हा तडका तयार केला. आणि मी कुकरमध्ये ना हिरवी सालीची मुगाची डाळ, जी की आपल्या हेल्थसाठी खूप चांगली असते, ती मी 2-3 शिट्ट्या देऊन शिजवून घेतली. आणि प्रशांतजींना आपल्या घट्ट डाळी आवडतात, पातळ नाही आवडत. तर हा जो तडका आहे तो मी त्या कुकरमध्ये टाकला. आणि आय नो लूक त्याचा म्हणजे असा खूप छान वाटत नसेल, पण टेस्टला खरोखर खूप छान झाली होती. आणि मी तुम्हालाही सांगल, आपण पिवळी मुगाची डाळ तर सगळेच खातो, आपल्या सगळ्यांच्या घरात मुगाची डाळ असते, परंतु तुम्ही हिरव्या सालीची मुगाची डाळ सुद्धा खा, कारण की त्या सालीमध्ये असतं फायबर, जे की आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. हे बघा. आणि प्रशांतजींना आवडली पण खूप, आणि खूप छान झाली. आणि तुपात फोडणी दिलेली असते, त्याच्यामुळे टेस्ट अजूनच छान लागते. तर आता इथे मी बनवत आहे लाडू, रागीचे लाडू. आणि डिटेल रेसिपी काय मी तुमच्याबरोबर शेअर करत नाही, कारण की मागे केलेली आहे. मागे लाडू केले होते. हे बघा, डिंक पण होता घरात, तर तोही मी तळून घेतला. हे सगळं थंड झाल्यावर ग्राइंड करून मग मी याचे लाडू बनवेल. हे बघा. तर माझ्या चॅनलवर ऑलरेडी ह्या लाडूंची रेसिपी आहे, तुम्ही बघू शकता. प्रशांतजींना खूप आठवण येत होती ह्या लाडूंची, म्हणून मी बनवले. तर मोठ्याच साईजचे बनले. हे बघा, 25 लाडू बनले, 24 की 25. खूप छान टेस्ट आहे ह्या लाडूंची, खूप हेल्दी पण आहे, खूप कॅलरीज पण आहे त्यात. तर कसं वाटला आजचा व्हिडिओ, तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप